सुनील पाटील यांचे सर्व सहकारी, या तकड्या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, बंधूंनी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज खरोखरच सुनील पाटील आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून धन्यवाद देतो। वर्षभर ते या मुलांसाठी अनेक उपक्रम या ठिकाणी ते राबवत असतात आणि अशा प्रकारच्या आदिवासी भागामध्ये जाऊन त्या मुलांना जग दाखवण्याचा जो चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे, ते उपक्रम अतिशय स्तुत्य असून मी तुम्हाला खरोखर धन्यवाद देतो। या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की शाळेची दुरवस्था हालत वाईट आहे। मध्यंतरी आपण प्रत्येक शाळेची पाहणी करून प्रत्येक शाळेमध्ये ज्या सुधारणा करायला पाहिजे होत्या तशा प्रकारचे आपण आदेश दिले होते आणि तुम्हाला सर माहिती असाल का, पानखंडा, गायमुख या शाळेची डागडुजी, प्लास्टर सगळे छतवरती न्यायचं, बाकी सगळी कामंही झालेली आहेत। फक्त ह्या शाळेचं टेक्निकल अडचणमुळे ते तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे ते राहिलेले आहे। परंतु हे 2-4 महिन्यामध्ये शाळेला पण चांगला रूप येईल असं मी या ठिकाणी आश्वासन करतो। परंतु नुसतं मेकओव्हर करून चालणार नाही, तर आपल्याला कायमस्वरूपी ठाणे महापालिकेची शाळा असावी या दृष्टीने माझे प्रयत्न आहेत। या ठिकाणी कमीत कमी माझ्या कारकिर्दीमध्ये महापालिकेचे स्वतंत्र असे मालकीचे आणि सर्व खेळाच्या मैदानासह तुम्हाला मी उपलब्ध करून देईल, याची मी तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी जास्त न बोलता मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि उद्धव साहेबांचं आयुष्य वाढावं असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मला बोलवल्याबद्दल सुनील पाटील, युवा सेना यांच्या सर्व मंडळींचा मी आभार मानतो आणि माझे दोन संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा व शैक्षणिक साहित्य वाटप भारतीय विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संघटक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 1,500 विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा व शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम घेतलेला आहे। आज आपण पानखंडा टकाडा या शाळेत काम करतो। त्याचप्रमाणे बालासाहेबांना येतो मी ठीक साहेबांना कार्यक्रमात हा रोलून झालेला आहे। आता फुलगुच्छ येऊन महेश अंधारलेकर साहेबांचं आपण स्वागत करूया। कुणाल पाटील हे करतील। हे विद्यार्थी कधी आईचं बोट पकडून जर ते ठाण्याला गेले तर ठाण्यापलीकडे त्यांचा फारसा संबंध नसतो, परंतु त्यांच्या प्रयत्नात मी तुम्हाला कितीही सांगितलं तरी ते मात्र तुम्ही तुमच्या डोक्यावर जातं, परंतु तेच
जर आपण एखाद्या शब्दात चित्रातनं व्यक्त केलं तर ते अधिक लक्षात राहतं. किंवा काही मुलं अभ्यासामध्ये हुशार असतात, परंतु सर्वच मुलं अभ्यासामध्ये असतात, त्यांच्यामध्ये इतरही कलागुण असतात आणि त्यांच्यामध्ये असलेला दुसरा कलागुण म्हणजे चित्रकला. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेल्या कलेचा गुण हा कुठेतरी प्रकट व्हावा, त्यांच्या कलेला उत्तेजन द्यावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं, यासाठी सुनील पाटील साहेबांनी आपल्या शाळेमध्ये असेल किंवा सोडलेलं असेल किंवा काय, तर वेळ घ्या आणि सुंदर चित्रकला. मी बघितले काही जणांची खूप चांगली चित्र काढतात, आणि पण हा समोर चित्र चांगलं करते. तर चित्र तुम्हाला विषय दिलेला नाही, तुमच्या आवडीचा विषय दिलेला आहे, बरं. त्यामुळे तुम्हाला एकदम फ्रीडम आहे, स्वतंत्रता आहे, तुम्हाला जे चांगलं करता येते एवढं करा. वेळेचा एकदम प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. आणि बघतोय की खूप मुलं त्याच्यात एकदम इंटरेस्टिंग पिक्चर्स आणि हे काढतायत. तेच सर्व चित्र जे आहेत ते सर्वांना चित्रकार जे आहेत सिलेक्ट करावे चांगले, आणि आपण दुसरे वरच्या लेवलवर कुठेतरी सिलेक्शनसाठी या मुलांनाच घेऊन जाऊ आणि त्यांना चांगले बक्षीसं आणि चांगले उपक्रम घेऊन याची आपण त्यांनी आम्हाला सांगून ठेवलेलं की 80% समाजकारण करावं आणि 20% राजकारण करावं. परंतु आम्ही 100% समाजकारण करण्याचा प्रयत्न करतो. त्याचाच एक भाग म्हणून उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि शैक्षणिक साहित्य आपण वाटप दरवर्षी करत असतो. या शाळेमध्ये गेली 3 वर्षे आपण शैक्षणिक साहित्याचं वाटप करीत आहोत. त्याचबरोबर गेली 6-7 वर्ष आपण झाली विद्यार्थ्यांना दरवर्षी आपण बाबासाहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त घेऊन कोणत्या ना कोणत्या वॉटर पार्कला किंवा मुंबई दर्शनला एस एल वर्डला आपण सर्वजण जाऊन आलेला आहात. गेल्या वर्षी मुंबई दर्शनाला आपण जाऊन आलेला होता. यावर्षी देखील 23 जानेवारीला आपल्याला नेण्याचा निश्चितपणे आमच्या मनामध्ये आहे. आणि तो कार्यक्रम आयोजित केल्यानंतर आपल्या विभागाला, आपल्या शाळेला, पानखंडाने टाकणारा शाळेला आमचं निश्चितपणे की प्राधान्याने आम्ही त्यांना घेऊन जाऊ असं आम्ही याकडे निश्चितपणे आम्ही सांगू शकतो. आता आपल्याला चित्रकला स्पर्धेमधून अंधारेकर साहेब इथे आहेत. ते अत्यंत उत्तम प्रतीचे चित्रकार आहेत. चित्रकलेतल्या अनेक खूपी त्यांना माहिती आहेत, म्हणून त्यांनी आपल्याला परीक्षण म्हणून आपल्याला ते लाभलेले खरंच आपलं भाग्य आहे.